नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे सुनीता सावले या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। तर हे प्रश्न मागील परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आहेत। तर पहा, प्रश्न क्रमांक 1, आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील क्रियापद ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेले आहे की आईने आपल्या बाळाला निजवले या वाक्यातील आपल्याला क्रियापद सांगायचं आहे, क्रियापद ओळखायचं आहे। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, दिलेल्या वाक्यात निजवणे या क्रियावाचक शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण होत आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, निजवले। प्रश्न क्रमांक 2, राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये राजाकडून आज्ञा देण्यात आली या वाक्यरचनेचा प्रयोग ओळखायचा आहे। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कर्मकर्तरी प्रयोग। तर आपण कर्मकर्तरी प्रयोगाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ मित्रांनो। कर्मकर्तरी प्रयोगालाच नवीन कर्मणी प्रयोग असे सुद्धा म्हणतात। कर्मकर्तरी प्रयोगात कर्त्याला कडून हा प्रत्यय लावून इंग्रजी वाक्यासारखी रचना केलेली असते। प्रश्न क्रमांक 3, विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे? तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये विशाखा हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे हे विचारण्यात आलेले आहे। तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कुसुमाग्रज। तर मित्रांनो, आपण या कवींविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ। तर कुसुमाग्रज यांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे। तसेच सुरेश भट यांचा रूपगंधा आणि झंझावत हा काव्यसंग्रह आहे। भाभा बोरकर यांचं पूर्ण नाव हे बाळकृष्ण भगवंत बोरकर हे आहे। त्यांनी चित्रवाणी, दूधसागर आणि कांचन संध्या हे काव्यसंग्रह यांचे आहेत। तसेच बासी मर्ढेकर यांचे पूर्ण नाव हे बाळ सीताराम मर्ढेकर आहे। त्यांचा शिशिरागमन हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 4, त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषण शोधा। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेले आहे? या वाक्यात आपल्याला विशेषण विचारण्यात आलेलं आहे। तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हिरव्यागार, रंगीत, सुगंधी। तर हे या वाक्यात विशेषण आहे। या प्रश्नाविषयी आपण थोडक्यात माहिती बघू। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात। वरील वाक्यात बागेबद्दल म्हणजेच हिरवागार आणि फुलांबद्दल रंगीत, सुगंधी हे विशेष माहिती देणारे शब्द आहेत। विशेषणांचे मुख्य 3 प्रकार पडतात, एक गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। तर हे विशेषणाचे 3 प्रकार आहेत। प्रश्न क्रमांक 5, रयत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये रयत या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रौप्य। रयत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रौप्य। प्रश्न क्रमांक 6, जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेले आहे आपण बघू। जे चकाकते ते सोने नसते या वाक्याचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। तर तुम्ही या प्रश्नाचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, दिलेल्या वाक्यात जे ते हे उभयान्वयी अव्यय वापरलेले आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मिश्र वाक्य। प्रश्न क्रमांक 7, यथाशक्ती या समासाचा प्रकार सांगा। मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेले आहे? तर यथाशक्ती या समासाचा प्रकार कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। खाली ऑप्शन दिलेले आहेत, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अव्ययीभाव समास। तर मित्रांनो, आपण अव्ययीभाव समासाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ। अव्ययीभाव समासात पहिले पद हे प्रधान असते आणि सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केला जातो। अव्ययीभाव समासामध्ये आ, यथा, प्रति, बे, दर, बेला, गैर, बिन, हर, बर ही उपसर्ग लागून तयार झालेले शब्द हे अव्ययीभाव समासाची उदाहरणे आहेत। प्रश्न क्रमांक 8, आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ ओळखा। तर मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये आज दिवसभर पावसाची रिमझिम चालू आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे। तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अपूर्ण वर्तमान काळ। प्रश्न क्रमांक 9,
प्रोत्साहन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर मित्रांनो, आपल्याला प्रोत्साहन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. खाली ऑप्शन दिलेले आहेत, ते तुम्ही वाचून घ्या आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 परावृत्त. तर पाठिंबा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे असहकार. कौतुक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. उत्तेजन या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे खच्चीकरण. प्रश्न क्रमांक 10 एकवचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय निवडा. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे की एकवचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामांचा जो चुकीचा पर्याय आहे तो आपल्याला ऑप्शनमधून निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तुम्ही. एकवचन किंवा अनेक वचनात न बदलणारी नामे आज्ञा, पूजा, विद्या, वस्तू, बाजू, दृष्टी, तरुणी ही आहेत. तर पर्याय क्रमांक 1 मध्ये भिंत या शब्दाचे अनेक वचन भिंती असे होते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भिंत. मित्रांनो, आपण घेतलेले हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही या प्रश्नांचा वारंवार सराव करा. तर चला, प्रश्न क्रमांक 11 सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे रिकामी जागा योग्य वाक्यप्रचार कोणता. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला योग्य वाक्यप्रचार कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डोळे निवणे. प्रश्न क्रमांक 12 पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता आहे ते ओळखायचं आहे. खाली आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, त्या ऑप्शनमधून आपल्याला कोणता वेगळा शब्द आहे ते ओळखायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तुम्ही. तर या प्रश्नामध्ये चपला, सौदामिनी, विद्युत हे समानार्थी शब्द आहेत आणि सविता हा वेगळा शब्द आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सविता. प्रश्न क्रमांक 13 पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात. तर मित्रांनो, आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारण्यात आलेलं आहे, या प्रश्नामध्ये आपल्याला महाप्राण वर्ण कोणते आहेत ते विचारण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नामध्ये च, ग आणि ब तर या व्यंजनांना अल्पप्राण असे म्हणतात. या वर्णात ह ची छटा नसते, म्हणून हे अल्पप्राण आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घ. घ हा महाप्राण वर्ण आहे. प्रश्न क्रमांक 14 योग्य समूहदर्शक शब्द निवडा. तर खाली आपल्याला प्रश्न दिलेला आहे मित्रांनो, आपण प्रश्न बघू. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने रिकामी जागा रचली. तर या प्रश्नामध्ये आपल्याला समूहदर्शक शब्द कोणता आहे तो निवडायचा आहे. तर खाली ऑप्शन दिलेले आहे, ते ऑप्शन तुम्ही वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, हा प्रश्न TET 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे, म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उतरंड. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने उतरंड रचली. प्रश्न क्रमांक 15 सगळे एकाच वेळी कसे येतील या वाक्यातील काळ ओळखा. तर मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न TET 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. आपण प्रश्न बघू. आपल्याला या प्रश्नामध्ये वाक्यातील काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. सगळे एकाच वेळी कसे येतील, तर या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. तुम्ही ऑप्शन वाचून या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रीती भूतकाळ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्न घेतलेले आहेत. तर ह्या 15 प्रश्नांपैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.